काय बनवलं जेवायला? मस्तपैकी चिकन बिर्याणी. शाही चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण. चिकन 1 किलो घेतलं मी, 2 कांदे, आलं, लसूण, 2 टमॅटो, काजू कनी मगज, कोथिंबीर, ही अद्रक लसूण आणि पुदिन्याची पेस्ट आहे. कांदा आहे ना कापून घ्यायचा आहे आणि सुट्टा करायचा आहे. आणि हे चिकन मी 1 किलो घेतलं आहे आणि तांदूळ मी 1.25 किलो घेतले. कधी पण लक्षात ठेवा, बिर्याणी करताना तांदळाचं प्रमाण चिकनापेक्षा कमी असावं. आता सगळ्यात पहिलं आपल्याला कांदा आहे ना गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. सो त्यासाठी आपण आता तेल गरम करायला ठेवूया. हे बघा, इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि कांदा आहे ना फास्ट गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. सो आता तेल तापलेलं आहे आपलं. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे. आणि फास्टच गॅस ठेवायचे, गॅस बिलकुल बारीक करायचा नाही, कारण की बारीक गॅस केली तर कांदा तेल सोकून घेतो. हे बघा, अशा प्रकारे आपला कांदा फ्राय करून झाला आणि हा एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि आपल्याला पसरवून ठेवायचा एका प्लेटमध्ये, जेणेकरून कांद्याला तेल सुटणार नाही. हे बघा, मी असं पसरवून ठेवलं आणि आपला बरिस्ता आता रेडी आहे. आता याच तेलामध्ये आपल्याला कांदा आणि टॅमॅटो आणि अद्रक लसूण हे ना भाजून घ्यायचं आहे. सो ह्याच्यातलं आपण थोडं तेल कमी करूया आधी. बघा, आपण तेल कमी केलं आहे आणि आता तेल आपलं तापलेलंच आहे. आधी यामध्ये आपण आता अद्रक लसूण टाकूया आणि मग आता कांदा टाकून घ्यायचा आपल्याला. सगळा कांदा टाकायचा आहे. कांदा टाकून झाला का व्यवस्थित आहे ना हलवून घ्यायचं आपल्याला ते. आणि कांदा जास्त नाही भाजायचा आहे, नॉर्मल कलर म्हणजे कांद्याचा कलर चेंज झाला ना का मग त्यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालायचा. बघा, असा व्यवस्थित कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा. चारी बाजूने परतून घ्यायचा आहे कांदा. बघा, कांद्याचा कलर चेंज झाला आहे आणि आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो घालूया. आता आपल्याला यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे. बघा, टॅमॅटो घालायचा आहे. 2 टॅमॅटो घेतलेत मी, असे जाडसरच कापायचे आणि आता परतून घेऊया टॅमॅटो आपण. टॅमॅटो परतून झालेत. आता याच्यामध्ये काजू कनी मगज आणि आता याच्यामध्ये आपल्याला काजू कनी मगज आहे ना ती घालायची आणि कोथिंबीर घालायची थोडी. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला. आता टॅमॅटो 1-5 मिनटं आहे ना व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे. हे चांगलं शिजून झालं का मग आपल्याला हे वाटून घ्यायचं. हे बघा, असंच ठेवायचं शिजायला. आणि आता आपण एका साईडला आहे ना पाणी गरम करत ठेवूया भातासाठी. आता आपल्याला यामध्ये आहे ना कोथिंबीर घालायची कापलेली बारीक, चक्री फूल 2 घेतली आहेत मी, ती टाकायची. चक्री फुलं, तेजपत्ता 3 ते 4 पानं, मोठी वेलची टाकायची, 2 मिरच्या टाकायच्या आहेत, पुदिन्याची पानं टाकायची आहेत, 2 मिरच्या टाकायच्या आहेत आणि 1 लिंबू आहे ना तो पिळून घ्यायचा आहे पूर्ण पाण्यामध्ये. पाण्यामध्ये लिंबू का घातला जातो, कारण की आहे ना भात सुट्ट व्हायला मदत होते ह्याच्याने आपल्याला, म्हणून आपण आहे ना 1 लिंबू पिळून घ्यायचा याच्यामध्ये. आणि मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच तूप टाकायचं आहे, 1 पळी तेल टाकायचं आहे, 1 पळी तेल टाकून घेऊया.
आणि काळी मिरी घालायचे आहेत. आणि जिरा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जिरा घाला. मी नाही घातला आहे, सो मी काळी मिरी घातलेत. आणि आता आपल्याला हे झाकण देऊन आहे ना ह्याची उकळी काढून घ्यायची. 15 ते 20 मिनटं आपल्याला उकळी काढून घ्यायचे. सो आता आपण इथे झाकण ठेवूया. एका साईडला आपला कांदा व्यवस्थित आहे ना शिजून झाला आहे. कांदा, टॅमॅटो, लसूण, काजूकनी, मगज, कोथिंबीर मस्त शिजली आहे. आणि आता आपल्याला हे वाटून आता हे आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे बारीक. सो वाटून झालं का आता आपण चिकन मॅरिनेट करूया. ह्यामध्ये पहिला आपल्याला वाटण टाकायचं आहे पूर्ण. सगळं वाटण टाकून झालं का याच्यामध्ये अर्धा वाटी दही घालायचं आहे. आणि मग पुदिना, अद्रक, लसूणाची पेस्ट टाकायची. थोडे पुदिन्याची पानं, कोथिंबीर बारीक कापलेली, बरिस्ता जो कांदा आपण फ्राय करून घेतला आहे तो व्यवस्थित स्मॅश करून टाकायचा आहे. थोडासा आपल्याला ठेवायचा आहे भात झाल्यानंतर वरनं टाकायला. सो हे ह्याच्यामध्ये आपला कांदा टाकून झाला आहे. आता ह्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे हा, तो टाकायचा आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आपला आगरी कोळी मसाला आहे तो टाकायचा 1 चम्मच. थोडा धना पावडर घालायची आपल्याला. आणि कसुरी मेथी आहे ना अशी क्रश करून त्यामध्ये टाकायची. हे बघा, कसुरी मेथी अशी क्रश करायची आणि टाकायची. हा आपला एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे ना तो थोडा घालायचा याच्यामध्ये. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सो कलर ह्याचा रेड येत नाही, असा क्रीमी कलरच येतो याचा. जेव्हा चिकन शिजतं ना तेव्हा कलर बरोबर रेड येतो. हे बघा असा कलर येतो. व्यवस्थित चिकन मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे बघा मस्त मिक्स झालं आहे चिकन. आता हे 10-15 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. हे बघा आता बघूया आपण आपल्या पाण्याला उकळी आली का. हां बघा मस्त उकळी आली आता पाण्याला. आता याच्यामध्ये आपण तांदूळ टाकूया. सगळा तांदूळ टाकून घ्यायचा आहे. तांदूळ मी भिजत ठेवलेला अर्धा तास. सो तांदूळ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे 6 ते 7 चम्मच. चांगलं उकळून द्यायचं आहे मग पाणी परत. हे बघा मीठ टाकून झालं माझं. आता आपण मस्त मिक्स करूया हे आणि झाकण देऊन ठेवूया. पंधरा 20 मिनटानंतर बघा भाताला कशी मस्त उकळी आली आहे. तांदूळ 80% आपला शिजला आहे. आणि आता आपण तांदूळ आहे ना काढून घेऊया. मस्त तांदूळ शिजला आणि सुट्टा पण झाला आहे बघा. मी भातामध्ये जिरा नाही घातला आहे. जिरा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला जिरा हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. सो मी जिरा नाही टाकला आहे. आपलं भात मस्त झालं. सो आता टोप गरम करायला ठेवलं आपण. आता याच्यामध्ये आपण तेल घालूया. जे कांद्याचं तेल उरलं होतं ना तेच आपल्याला घालायचं आहे. याच्यामध्ये 2 तेजपत्ते टाकायचे आणि मस्त फ्राय करून घ्यायचे तेजपत्ते. आणि मग आता याच्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते टाकायचं.
ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही मसाला वगैरे टाकायची गरज नाही आणि मस्तपैकी आहे ना हलवून घ्यायचं. हे बघा चिकन आपण असं मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चारी बाजूने. आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनटं आहे ना उकळी काढून घ्यायची चिकनाची. हे बघा अशी उकळी आली पाहिजे. आता यामध्ये आपण मीठ टाकूया चवीनुसार आणि परत झाकण देऊन आपल्याला एक 5 ते 10 मिनटं वाफ काढून घ्यायची. आणि एका साईडला ना आपण तवा गरम करायला ठेवला आहे बिर्याणीला दम द्यायला. सो भातही रेडी आहे आपला. आता आपण आपलं चिकन शिजलं आहे का बघूया. हे बघा चिकन 70 to 80% शिजलेलं आहे. सो आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालूया म्हणजे भात घालूया आपला झाले. असा भात टाकून झाला का आपल्याला पूर्ण पसरवून घ्यायचा आहे भात. आणि आता याच्यामध्ये आपल्याला मध्ये एक होल करायचा आहे. ह्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आहे आणि परत भात बंद करून चारी बाजूने थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जो कलर आहे तो घालायचा आहे. आता मी रेड आणि ग्रीन कलर घातला आहे. थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि बरिस्ता जो आपला उरला आहे ना तो सगळा टाकून द्यायचा आहे. चारी बाजूने पसरवायचा आहे. आणि तुम्हाला हवे असतील तर काजू पण तुम्ही घालू शकता. मी नाही घातलेत. सो आता आपल्याला याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि एक 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. सो इथे आपला हा तवा गरम झाला. आता तव्यावर आपण ही बिर्याणी ठेवूया आणि याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची असते. सो याच्यावर मी पाण्याने भरलेला टोप ठेवला आहे आणि आता आपण 10 मिनटं दम देऊया. आता 10 मिनटं झालेत. आपण आता बिर्याणी ओपन करून बघूया आपली. हे बघा मस्तपैकी आपली बिर्याणी तयार झाली आहे. चला आता प्लेटिंग करूया. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.